हाय हॅलो मैत्रिणी, नमस्कार. श्री कलेक्शन मध्ये तुमचं सर्वांचं लक्ष्मी सातपुते मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, जसे की सर्वांना माहिती आहे 8 मार्च हा महिला दिन प्रत्येक ठिकाणी साजरा केला जातो. पण मैत्रिणींनो, की आपल्या गावच्या पण भरपूर माझ्या मैत्रिणी आहेत, त्यांना पण मला नेहमी आठवत राहतो की ते शेतात ज्या प्रत्येक स्त्रिया काम करतात त्यांचा महिला दिन कधी साजरा केला जात नाही. आणि जे घरी जे आपण महिला जे दररोजच्या काम करतात, व्यस्त असतात कामामध्ये, त्यांचा पण महिला दिन म्हणजे थोड्याशा प्रमाणात त्या करतात. टिफिन जसं आम्ही आज करत आहोत, टिफिन पार्टी हा पण एक सेलिब्रेशनचा प्रकार आहे. प्रत्येक रेस्टॉरंट मध्ये माझ्या मैत्रिणी आम्ही काय निर्णय घेतला रात्री की चला आपण मैत्रिणी जे आहेत ते एकत्र येऊया. या निमित्तानं सर्व एकत्र, आणि कुठली मैत्रीण आपली काय करते हे पण माहिती असणं गरजेचं आहे. मैत्रिणींनो, ज्या माझ्या मैत्रिणी जमलेल्या आहेत, कुठे ना कुठे काहीतरी करतात स्वतःच्या संसारासाठी. प्रत्येक स्त्री करत राहते, दिवस रात्र प्रयत्न असतात. तशाच मैत्रिणी माझ्या पण मैत्रिणी प्रत्येक जण काही ना काही करत राहतात. मला माहिती आहे आपण प्रत्येक स्त्रिया म्हणजे काय माहितीये का, आनंद हा रेस्टॉरंट मध्ये साजरा केला जात नाही. असं तर आपण जे स्वतः, माझं शॉप आहे, माझ्या शॉपवरती पण ज्या माझ्या मैत्रिणी करतात ना त्यांना मी खरंच दाद देते. प्रत्येक मैत्रिणी पनवेल मधला या, माझ्याशी संपर्क करा, मी नक्कीच तुम्हाला हेल्प करीन. मैत्रिणी कुठले तुमचे प्रोडक्ट असो, काही असो, नंबर द्या, तुमची नक्की ऍडव्हर्टाईज करणार लक्ष्मी सातपुते. कारण मैत्रिणी आपल्याला सर्वांना घेऊन चालायचं, एकट्याला पुढे जायचं नाही. कारण आपण एकटं पुढे जायची जर आपल्या मनात जर इच्छा असली तर आपण कधी पुढे जात नाही. माहिती आपले जिजाऊ माता, मोठ्या स्त्रियांचे नाव घेतलं कारण त्या खूप मोठ्या व्यक्ती होत्या, पण आपण छोट्या आहेत. छोट्या याच्यानुसार मी माझं जेवढी सोच असते त्याप्रमाणे मी ठरवत असते की माझा जेवढं हेल्प करता येईल तेवढी मी करणार. मैत्रिणी प्रत्येक मैत्रिणीला मी हेल्प करत राहणार. मैत्रिणी जसं माहिती आहे की आपल्याला की हे आपलं अहिल्याबाई होळकर जे आहेत त्यांनी नर्मदा बॉर्डर, प्युअर नर्मदा, प्युअर महेश्वरी त्यांच्यापासून सुरुवात झालेली आहे. मैत्रिणी, कारण अगोदरच्या बायकांना रोजगार मिळत नव्हता. मग त्यांनी ती कल्पना सुचली की ठीक आहे, घरी बसल्या बसल्या बायकांना रोजगार कसा मिळावा आणि कशी साडी तयार केली जाते. मैत्रिणी, त्या साड्या पण माझ्याकडे आहेत, मार्केटमध्ये पण आहेत, तसं बोलत नाही. पण ती साडी खरंच धाग्यापासून, रेशमी धाग्यापासून बनवली जाते. 8-8, 10-10, 15-15 दिवस लागतात त्या साडीला. म्हणजे त्यांचा हा उद्देश होता की प्रत्येक बायांचं काहीतरी घरी बसल्या बसल्या, ज्यांना शिक्षण नाही, कमी एज्युकेशन आहे, त्यांनी पण काहीतरी व्यवसाय करा छोटा मोठा, आणि त्यांचं पण नाव मोठं व्हा. असं आपल्या प्रत्येक महान महिला होऊन गेल्या. तसं मैत्रिणी एवढी महान नाही, पण माझ्या जे संपर्कात आजपर्यंत ट्रेनमध्ये असो किंवा लोकलमध्ये असो, माझ्या आयुष्याच्या प्रवासात ज्या मैत्रिणी भेटतात त्यांना खरंच मनापासून महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. लक्ष्मी सातपुतेकडून मैत्रिणी माझं काही चुकलं तर क्षमा असावी. परत एकदा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला.